तर सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। जरांगेंच्या मागणीचा अर्थ आई आणि मामाकडचे सोयरे असा होतो। त्यामुळे सरकारचं पितृसत्ताक विरुद्ध मनोज जरांगेंचं मातृसत्ताक असा वाद निर्माण झालाय। सगळे सोयरे शब्दाभोवती मराठा आरक्षणाचा मुद्दा अडकलाय। सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येमध्ये आई वडील नातेवाईक यांचाही समावेश करावा अशी जरांगे पाटलांची मागणी आहे। मात्र सध्या भारतात पितृसत्ताक व्यवस्था आहे। जरांगे पाटलांच्या मागणीचा अर्थ मातृसत्ताक व्यवस्था असा होतो। त्यामुळे सरकारचं पितृसत्ताक विरुद्ध मनोज जरांगेंचं मातृसत्ताक असा वाद निर्माण झालेला आहे। भारतात सध्या पितृसत्ताक व्यवस्था आहे। वंशावळ आरक्षणाबाबतचे निर्णय घेताना वडिलांच्या रक्ताच्या नात्याचा विचार केला जातो। भारतातल्या कायद्यांमध्ये पितृसत्ताक व्यवस्थेबाबतची तरतूद आहे। वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील जात प्रमाणपत्र दिलं जातं। आई वडील नातेवाईक यांना जात प्रमाणपत्राचा लाभ दिला जात नाही। आई आणि मामाकडील सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। राज्य शासनाने सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येत आईकडील नातेवाईकांचाही समावेश करावा अशी जरांगेंची मागणी आहे। नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिले पाहिजे। त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे। उद्या ओबीसी म्हणून अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल। आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील। आणि आम्ही आमची मतं जी चुकीची वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोध सुद्धा करतो। त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आतापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे। माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय। परत मांडण्याची आवश्यकता नाही। यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल। त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकला तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल। त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची वारंवार भेट घेतली। कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सगळे सोयरे शब्दाचा समावेश करत नवा मसुदा जरांगेंसमोर ठेवला। मात्र या नव्या मसुदात सगळे सोयरे शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही। त्यामुळे जरांगे पाटलांनी या मसुद्यात काही दुरुस्ती सुचवली, पण अद्याप याबाबत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही। परिणामी जरांगे पाटील सगळे सोयऱ्याच्या जीआरवर ठाम आहेत। आता शासनाच्या मसुद्यात नेमकं काय आहे आणि सगळे सोयरेबाबत जरांगेंची व्याख्या कशी आहे हे आपण दोन्ही बाजू जाणून घेऊया। शासनानुसार अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमधील जातींमध्ये लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे। तर जरांगेंनी केलेल्या व्याख्येनुसार ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्या कुणबी नोंदीच्या आधारे गणगोतातील सर्वच सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावं। शासन म्हणतं कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे। तर जरांगे म्हणतात जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरिकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना मराठा बांधवांच्या नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावं। शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र तपासणी करून देण्यात येईल असं शासन म्हणतंय। तर कुणबी नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना गणगोतातील सगळा सोयरा समजून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी जरांगेंची मागणी आहे। आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत, पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक, रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे, हा कायदा आहे, हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते। गृहीत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही। मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं। पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही। सगळे सोयरे मी वारंवार सांगितलं की जी गोष्ट राज्य सरकारच्या हातात नाही, हा कायदा केंद्राचा कायदा आहे आणि आपल्या देशामध्ये कायदा नाही आहे तो तर हे आहे की आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे। पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे वडिलांची जात ही त्याच्या नातेवाईकाला म्हणजेच मुलाला, मुलीला, बहिणीला लागत असते। आईकडली जात मुलाला किंवा मुलीला लागत नाही। आईची जात कुणबी असल्यास मुलांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावं
ही जरांगेंची मागणी कौतुकास्पद आहे. यामुळे मातृसत्ताक पद्धतीकडे वाटचाल व्हायला मदत होईल. अर्थात या मागणीचे काही धोके असल्याचं तज्ज्ञांकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे हा मुद्दा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.